तर हा राम ॲग्रोवरती हा प्लॉट आणलेला आहे. तर मी एक कवी आहे आणि माझी एक बेजार कविता आहे. तर ते मी पहिल्यांदा म्हणतो की कुणब्याचं जिनं झालं बेजार बेजार तन फुटलं मातीत बोळ्या आशेनं पेरलं पेर मुजता मातीचं झालं मातीचं खापर. कुणब्याचं जिनं झालं बेजार बेजार. पण मला एक असं वाटतं मी जसं आत्ता रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरतो त्यामुळं कुणबी हा बेजार न होता म्हणजे बऱ्यापैकी त्याला आता क्रांती एक प्रकारची शेतीमध्ये क्रांती आलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं म्हणजे माझं असं मत आहे की प्रत्येकानं आता ती रामा ॲग्रोची प्रोडक्ट ही वापरलीच पाहिजे. आज हा ऊस 3 ऑक्टोंबरचा आहे. 3 ऑक्टोंबरची लागण आहे, सुरूची लागण. तर बऱ्यापैकी त्याला आत्ता एक 17-18 फूट होईल पाण्याची ग्रोथ आणि कोंबाची जाडी बिडी बऱ्यापैकी मेंटेन झालेलं आहे. याला पण रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती पहिल्यांदा ज्ञानशक्ती ग्रुप मॅग्रोची आळवणी केली रिचिंगनं आणि पुन्हा पहिले आळवणी केली नंतर परत स्टीम ग्रो आणि रामागोल्डची फवारणी केली. तर बऱ्यापैकी म्हणजे असं प्लॉट म्हणजे कमळ बोलल्यागत प्लॉट आहे आणि बऱ्यापैकी असा रिझल्ट आहे. आणि माझं तर मत आहे प्रत्येकाने हे वापरलं पाहिजे. रामा ॲग्रोटेकची जर उत्पादनं शेतकऱ्याच्या घरी गेली तर बऱ्यापैकी शेतीमध्ये क्रांती आल्याशिवाय त्याच्या घरी आणि समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. तसंच एक बायोसमृद्धी म्हणून एक प्रोडक्ट रामा ॲग्रोचं ते पण मी माझ्या वरच्या ऊसाला फवारले. बऱ्यापैकी आत्ता 2-3 कांड्यावर आत्ता एक 15 दिवसात तर ऊस वाढलेला आहे.